एनर्जी कॉन्झर्वेशन अँड ऑडिट याचा आपल्याला तिसरा युनिट बघायचा आहे. ओके, एनर्जी कॉन्झर्वेशन अँड ऑडिटचा तिसरा युनिट. तर पहिले 2 युनिट आपले झालेत, तिसरा युनिट बघा. त्याची टेस्ट पण घेतल्यानं वाटतं आपण. तर बघा, एनर्जी कॉन्झर्वेशन इन इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन सिस्टीम याच्यामध्ये हा तिसऱ्या टॉपिकचं नाव आहे काय आहे? एनर्जी कॉन्झर्वेशन इन इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन सिस्टीम. ओके, एनर्जी कॉन्झर्वेशन इन इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन सिस्टीम. आता बघा, पॉवर सिस्टीम इन्स्टॉल करायची. पॉवर सिस्टममध्ये काय आहे रे? जनरेशन, ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन, युटिलायझेशन आणि याच्यासाठी प्रोटेक्टिव्ह सिस्टीम. तर असे हे आहे. तर ह्या सगळ्यांचं इन्स्टॉलेशन मध्ये काय किती एनर्जी आपण कॉन्झर्व करू शकतो याची आपल्याला चर्चा करायची. येतं लक्षात? हे आपल्याला डिस्कस करायचं आहे. तर मग इथं आपण काय बघणार? पहिलं ॲग्रिगेट टेक्निकल अँड कमर्शियल लॉस. कोणकोणते लॉसेस होतात? टेक्निकल लॉसेस म्हणजे काय? I²R लॉसेस, आयर्न लॉसेस, कोर लॉसेस, हे सगळे लॉसेसला टेक्निकल लॉसेस म्हणतात. कमर्शियल लॉसेस म्हणजे काय? वीज चोरी करणं, आकडे टाकणे, ओके, बायपास करणे, तर हे कमर्शियल लॉसेस आहे. किंवा वीज बिल न भरणे, फ्रॉड करणे, अशा पद्धतीचे हे कमर्शियल लॉसेस. तर हे आपण बघणार आहेत. ते कसे कमी करायचे त्याच्यावर चर्चा करणार आहेत. त्याच्यामध्ये थोडं डिटेल टेक्निकल लॉसेस, त्याचे कॉजेस, कारणं काय काय आहे टेक्निकल लॉसेसचे, आणि त्याच्यावर रेमिडियल्स ॲक्शन काय आहेत, त्याच्यावर रेमिडीज काय आहेत, उपाय काय आहेत ते बघणार आहेत. तसंच कमर्शियल लॉसेस, त्याचे कारणं आणि त्याच्यावर उपाय हे बघणार आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे तुमचा एनर्जी कॉन्झर्वेशन इक्विपमेंट. याच्यामध्ये आपण काही इक्विपमेंट बघणार आहेत, जसं की मॅक्सिमम डिमांड कंट्रोलर, MD कंट्रोलर. ओके, मॅक्सिमम डिमांड कंट्रोलर. त्याच्यानंतर कॅपॅसिटिव्ह लोड बँक, कॅपॅसिटिव्ह लोड बँक इंडक्टिव्ह लोडला ओव्हरकम करण्यासाठी, पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंटसाठी. त्याच्यानंतर ॲटोमॅटिक पॉवर फॅक्टर कंट्रोलर. काय? ॲटोमॅटिक पॉवर फॅक्टर कंट्रोलर, APFC. आणि इंटेलिजंट पॉवर फॅक्टर कंट्रोलर, इंटेलिजंट पॉवर फॅक्टर कंट्रोलर. त्याच्यानंतर ॲटोमॅटिक हार्मोनिक फिल्टर. असे पार्ट बघणार आहेत आपण. 5 पार्ट बघायचे आहेत आपल्याला. किती? 5. कोणकोणते? मॅक्सिमम डिमांड कंट्रोलर, कॅपॅसिटिव्ह लोड बँक स्टार आणि डेल्टासाठी. त्याच्यानंतर ॲटोमॅटिक पॉवर फॅक्टर कंट्रोलर आणि इंटेलिजंट पॉवर फॅक्टर कंट्रोलर आणि ॲटोमॅटिक हार्मोनिक फिल्टर. ओके, तर हे 5 इक्विपमेंट्स आपण बघणार आहेत. त्या 5 इक्विपमेंटपैकी 2 इक्विपमेंट परीक्षेला असतात. कधी कधी 2, कधी कधी 1, पण असतंय. असं कोणताच पेपर नाही त्याच्यामध्ये नसतंच म्हणून. तर याच्यावर एक क्वेश्चन कंपल्सरी, 4 किंवा 6 मार्काला. याच्यावर पण 4 किंवा 6 मार्काला एक क्वेश्चन कंपल्सरी. त्याच्यानंतर एनर्जी कॉन्झर्वेशन इन लाइटिंग सिस्टीम. आता हे युटिलायझेशनचा पार्ट आहे हा वाला. तर लाइटिंग सिस्टीममध्ये काय? डे लाईटचा वापर करा. ओके, खिडक्या ओपन करा. ओके, आणि गरज नसताना फॅन चालवू नका वगैरे वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टी मग काय करायचं तुम्हाला? तुम्ही थोड्या टेक्निकली गोष्टी कॉलेज लेवलला काय करू शकता? प्रत्येक बोर्डला एक चिपकून द्यायचं पत्रक. काय? स्विच ऑफ द अप्लायन्सेस व्हेन एव्हर नॉट रिक्वायर्ड. अशा पद्धतीचं चिपकून द्यायचं. एक टास्कच बनवून टाकायचा. आता तुमची टीम आहे. तुमची टीम असल्यावर तुम्ही जे कागद वापरतात काही एक्झामसाठी किंवा काही कुठं डॉक्युमेंट तयार करता ना, त्याचे 1 साइडेड डॉक्युमेंट जे तयार झालेले वेस्ट आहेत, त्याला काय करायचं? स्विच ऑफ द अप्लायन्सेस व्हेन एव्हर नॉट रिक्वायर्ड अशा पद्धतीचे कागद बनवायचे आणि प्रत्येकाला डिपार्टमेंटला चिपकायला लावायचे. प्रत्येक जिथं बोर्ड आहे ना तिथं चिपकायला लावायचे बोर्डपाशी. सेव्ह एनर्जी, त्याच्या खाली सेव्ह एनर्जी. आणि तुमचं काय टाकायचं आहे? EE6K असं टाकून द्यायचं. एक ॲक्टिव्हिटी आहे ती. प्रत्येक डिपार्टमेंटला, प्रत्येक रूममध्ये, प्रत्येक हॉलमध्ये, चालू लेक्चरमध्ये जायचं. एक्सक्यूज मी सर, आणि अशा अशा पद्धतीने द्यायचं चिपकून. झालं. सो इट इज अ पार्ट ऑफ अवेअरनेस. तर याच्यामध्ये आहे ते. तर बघा, एनर्जी कॉन्झर्वेशन लाइटिंग सिस्टीम हे तुम्ही शिकणार आहेत. त्याच्यामध्ये कसं कशा पद्धतीने कॉन्झर्व करू शकतो.
त्याच्यानंतर एनर्जी कॉन्झर्वेशन टेक्निक इन फॅन, इलेक्ट्रॉनिक्स रेग्युलेटर युजिंग सॉलिड स्टेट डिव्हाइसेस. आता फॅन आणि इलेक्ट्रॉनिक्स रेग्युलेटर सारखे जे सॉलिड स्टेट डिव्हाइसेस आहेत त्यांना एनर्जी कशी इम्प्रूव्ह होते, एनर्जी इफिशियन्सी कशी इम्प्रूव्ह होते किंवा कॉन्झर्वेशन कसं होतं. साधं कन्व्हेन्शनल रेग्युलेटर आणि इलेक्ट्रॉनिक्स रेग्युलेटरमध्ये काय फरक आहे हे आपण याच्यात चर्चा करणार आहेत. थायरिस्टर ऑपरेटेड इलेक्ट्रॉनिक्स रेग्युलेटर बघणार आहेत आपण. तर हे याच्यावर पण क्वेश्चन असू शकतो ह्याच्यावर. त्याच्यानंतर एनर्जी कॉन्झर्वेशन टेक्निक इन इलेक्ट्रिक व्हेकल्स अँड बॅटरीज. तर व्हेकल आणि बॅटरीमध्ये कशा पद्धतीने आपण ऊर्जा संवर्धन करू शकतो याच्यावर पण आपल्याला पार्ट बघायचे. येतं लक्षात. सो दिस इज ऑल अबाउट एनर्जी कॉन्झर्वेशन इन इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन सिस्टीम. तर एनर्जी कॉन्झर्वेशन इन इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनमध्ये ह्या सगळ्या गोष्टीचं आपण इंट्रोडक्शन घेणार आहेत. तर बघा, जनरेशन, इलेक्ट्रिसिटी जनरेट होती कितीवर? जनरली आपण 11 kV जनरेट करतो. ओके, जनरली आपण 11 kV जनरेट करतो. नंतर 11 kVला आपण 132 kV मध्ये स्टेप अप करतो, व्होल्टेजला वाढवतो. हे प्रायमरी ट्रान्समिशन. व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ प्रायमरी ट्रान्समिशन? खूप सारे ॲडव्हान्टेज आहेत प्रायमरी ट्रान्समिशनचे. लॉसेस कमी होतील, कंडक्टरचे साईज कमी होईल, त्याच्यानंतर HP रेटिंग वाढेल, पॉवर रेटिंग वाढेल, बऱ्याच गोष्टी. म्हणून आपण पॉवर ट्रान्समिशन हाय व्होल्टेजने करतो. त्याच्यानंतर सेकंडरी ट्रान्समिशन, याच्यामध्ये काय करतो आपण? स्टेप डाऊन करून ट्रान्समिट करतो. इथं ग्रीड असते, ग्रीड थ्रू ते घेऊन परत वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम केलं जातं. आता इथं पहा उदाहरण दिलं, 11 kV इज कन्वर्टेड इंटू 132. हे स्टेप अप आहे. नंतर स्टेप डाऊन, स्टेप डाऊन, स्टेप डाऊन. 132 kV इज कन्वर्टेड इंटू 66 किंवा 33 kV. तर इथं 33 घेतलं आहे. त्याच्यानंतर प्रायमरी डिस्ट्रीब्युशन, 33 kV इज कन्वर्टेड इंटू 11 kV. मग हे परत डिस्ट्रीब्यूट केलं जातं. तर म्हणजे डिस्ट्रीब्युशन सबस्टेशनच्या 33 kV पासून सबस्टेशनपासून DP-पर्यंत येणारा 11 kVचा सप्लाय. आणि ते पोल माउंटेड किंवा प्लिंथ माउंटेड DP जी आहे तुमची, तिथून तुमच्या घरापर्यंत येणारा सप्लाय हा सेकंडरी डिस्ट्रीब्युशन असेल. प्रायमरी डिस्ट्रीब्युशन आणि सेकंडरी डिस्ट्रीब्युशन. ओके. त्याच्यानंतर व्होल्टेज लेवल किती? 415, 220, 230. हे सिंगल फेजसाठी आणि हे 3 फेजसाठी. तर हे सगळे ॲडव्हान्टेजेस आहेत कशाचे? म्हणजे हे ॲडव्हान्टेजेस आहेत कशाचे? हाय व्होल्टेजचे. ओके. आणि अशा पद्धतीने स्टेप डाऊन करून मग ते वापरतो. पण आता हे सगळं करत असताना इथं पण काही लॉसेस होतील, इथं काही 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 होतील. तर हे सगळे लॉसेस आपल्याला कन्सिडर करायचे. हे सगळे लॉसेस आपल्याला कन्सिडर करायचे. जवळपास 87% एनर्जी इफिशियन्सी आपल्याला याच्यातून अचीव होते. ओके. कशी ते आपल्याला बघायचे. ओके. तर त्याच्या आधी आपण एक बघू. एक काम करा, हे लिहून घ्या. तोपर्यंत त्याचं इफिशियन्सीचा एक चार्ट बनवून घेऊ आपण. हा पार्ट सांगणार होतो मी तुम्हाला. तर सगळ्यात कमी इफिशियन्सी कशाची राहते? जनरेटिंग स्टेशनची. ओके. 28 to 35% जनरेटिंग स्टेशनची इफिशियन्सी राहते. त्याच्यानंतर स्टेप अप ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी जवळपास 99.5%. ट्रान्समिशनची लाईन इफिशियन्सी 99%. ओके. त्याच्यानंतर स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर 97.5%. आता याची इफिशियन्सी 99%. डिस्ट्रीब्युशनची 96, स्टेप डाऊनची 99.5, डिस्ट्रीब्युशनची 0.95, म्हणजे 95%. तर ह्या सगळ्या इफिशियन्सीची काय करायची? मल्टिप्लिकेशन करायचं. त्याला आपण काय म्हणतो? कॅस्केडेड इफिशियन्सी म्हणतो. ओके. कॅस्केडेड इफिशियन्सी ऑफ ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन लाईन किंवा नेटवर्क किंवा सिस्टीम. तर मग याचं काय आहे? सगळ्यांचा गुणाकार करायचा. ओके.
कॅस्केडेड एफिशियन्सीला काय केलं, सगळ्यांचा गुणाकार केला आहे. तर इथं आपण बेरीज केली. सगळ्यांचा गुणाकार केला आणि हे काय आलं तुमचं उत्तर, हे झालं कॅस्केडेड एफिशियन्सी. आता ॲग्रिगेट टेक्निकल अँड कमर्शियल लॉसेस म्हणजे इथं किती लॉस आहे, खूप सारा लॉस आहे, इथं खूप सारा लॉस आहे. ओके, थर्मल पॉवर प्लांट असला तर 30-35% वर नसतंच. आणि लॉसेस साईडला बी खूप सारा लॉस आहे. इथं मात्र कमी लॉस आहे. मधात तुम्हाला लॉस कमी दिसेल. इकडं भरपूर लॉस आहे आणि इकडं भरपूर लॉस आहे, ते आपण बघू. इकडं आकडे टाकतात लोक, इकडं कमर्शियल लॉस जास्त, इकडं टेक्निकल लॉस जास्त. तर बघा, द फंक्शन ऑफ ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन इक्विपमेंट इज टू बी ट्रान्सफर पॉवर इकॉनॉमिकली अँड रिलायबली फ्रॉम वन लोकेशन टू अनदर लोकेशन. तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पॉवर ट्रान्समिट करणे हे कोणाचं काम आहे, ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन इक्विपमेंटचं. ओके, the conductor in the form of wire and cables stand on tower and poles carry the high voltage AC current or DC current, it may be DC current. तर हे कंडक्टर आणि केबल किंवा वायरच्या फॉर्ममध्ये विथ सपोर्ट अशा पद्धतीची सिस्टीम असते. आता लार्ज नंबर ऑफ कॉपर अँड ॲल्युमिनियम कंडक्टर आर यूज टू फॉर्म ट्रान्समिशन पाथ. मग हे जर असेल तर काय होईल, लार्ज नंबर ऑफ नेटवर्क असेल तर लार्ज रेजिस्टन्स, कारण तुम्हाला माहिती आहे R इज इक्वल्स टू काय असते, रो एल बाय ए असा लिहू समजा. तर लेंथ खूप लांब आहे, त्याचं कन्सिडरेबल रेजिस्टन्स आपण कन्सिडर करतो. ओके, खूप लॉंग मिडियम ट्रान्समिशन लाईन आणि लॉंग ट्रान्समिशन लाईनमध्ये रेजिस्टन्स कन्सिडर करतो. शॉर्ट ट्रान्समिशनमध्ये करतो का, नाही करत. सो एनर्जी लॉस इन ट्रान्समिशन लाईन इज वेस्टेड इन द फॉर्म ऑफ I²R लॉसेस. त्यालाच आपण काय म्हणतो, टेक्निकल लॉसेस म्हणतो, कॉपर लॉस म्हणतो, I²R लॉस म्हणतो. द कॅपॅसिटन्स आर यूज टू करेक्ट द पॉवर फॅक्टर बाय कॉझिंग द करंट टू लीड ऑफ व्होल्टेज. जर करंट जर लीड करत असेल, लीड करण्यासाठी करंट जर लीड म्हणजे बघा लॅग करत असेल तर त्याला इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण करेक्ट करतो पॉवर फॅक्टर. कसा, कॅपॅसिटिव्ह लोड बँक वापरून. तर हे सुद्धा एक ऑप्शन आहे. वेन AC करंट आर केप्ट विथ व्होल्टेज ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी इफिशियन्सी ऑफ सिस्टीम इज टू बी मेंटेन ॲट हाय लेवल. बघा, जर AC व्होल्टेज आपण हाय लेवलला वापरत असो तर तुम्हाला काय काय लागणार, स्विच गिअर लागणार, करंट इंटरप्टिंग डिव्हाइसेस लाईक स्विचेस, फ्युजेस, सर्किट ब्रेकर अँड फ्युजेस. आणि प्रत्येक डिव्हाइस हा स्पेसिफिक इंटरप्ट करणार, करंट इंटरप्ट करणार. मग असं जर असेल तर प्रत्येक डिव्हाइसमध्ये सुद्धा लॉसेस होतील. ओके, सो मेकिंग अँड ब्रेकिंग द करंट कॅरिंग कंडक्टर इन द ट्रान्समिशन पाथ विथ अ मिनिमम आर्किंग इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ दिस डिव्हाइस. म्हणजे स्विच गिअर डिव्हाइसेस. आणि रिले काय करणार, ॲबनॉर्मल कंडिशनला ऑपरेट होणार. ट्रान्सफॉर्मर कुठं प्लेस करायला पाहिजे, स्टेप अप करण्यासाठी किंवा स्टेप डाऊन करण्यासाठी. तर हे रिले, सर्किट ब्रेकर, ट्रान्सफॉर्मर हे जे आहे हे सगळे काय इंडिकेट करणार आहेत, त्याचे लोकेशन, त्याच्या जागा ह्या पण स्पेसिफिक आहेत. आणि हे सगळं कन्सिडर करणार आहेत कशासाठी, टेक्निकल आणि कमर्शियल लॉसेससाठी. तर टेक्निकल लॉसेस कोणते, जे कंडक्टर इक्विपमेंटमध्ये होतात ते टेक्निकल लॉसेस. आणि जे एक्सटर्नल ॲक्सेसरीजमध्ये किंवा लोकांच्या वापरण्यामुळे होतात त्याला काय म्हणायचं आहे, कमर्शियल लॉसेस. उदाहरणार्थ टेक्निकल लॉसेस म्हणजे काय की I²R लॉस, कॅपॅसिटन्स फॉर्मेशन, इंडक्टन्स फॉर्मेशन, पाय नेटवर्क, टी नेटवर्क शिकला असाल ना तुम्ही. तर त्यामध्ये वेगवेगळे नेटवर्कमध्ये जे काय लॉसेस होतात त्याला आपण काय म्हणतो, टेक्निकल लॉसेस म्हणतो. आणि कमर्शियल लॉसेस म्हणजे काय रे, लोकांनी बिलच नाही भरलं, लोकांकडे बिल पेंडिंग आहे, त्याच्यानंतर लोकांनी आकडे टाकू वापरले, ऑथराईज कनेक्शनच नाही घेतलं, मीटर बायपास केलं, टॅम्परिंग केली, असे जे आहेत ते कोणते लॉसेस येतात, कमर्शियल लॉसेस. तर मग हे ॲग्रिगेट टेक्निकल अँड कमर्शियल लॉसेस हे आपल्याला कन्सिडर करावेच लागतात. कशासाठी रे, कॅस्केडेड एफिशियन्सीसाठी. कशासाठी,
कॅस्केडेड एफिशियन्सी. आणि पॉवर सिस्टममध्ये कॅस्केडेड एफिशियन्सीचा खूप महत्त्वाचा रोल आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कन्सिडर करावं लागतात. काय कन्सिडर करावं लागतं? हाय स्क्वेअर आर लॉसेस, कॅपॅसिटन्स, इंडक्टन्स, सर्किट ब्रेकर आणि हे आर्किंग डिव्हाइस, व्होल्टेज, फ्रिक्वेन्सी, सगळ्या गोष्टी आणि त्याचे इक्विपमेंट्स आपल्याला कन्सिडर करावं लागतात. कशासाठी? कॅस्केडेड एफिशियन्सी ऑफ ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशनसाठी. येतं लक्षात? सो राईट डाऊन दिस. लक्ष द्या. टेक्निकल लॉसेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचा डेंजर लॉस म्हणजे कोणता? कॉपर लॉस. ओके, आय स्क्वेअर आर लॉसेस किंवा त्यालाच कॉपर लॉस म्हणतो. मराठीत समजत नाही का? कॉपर लॉस, आय स्क्वेअर आर लॉस म्हणजेच कॉपर लॉस. ओके, त्याच्यानंतर 3 फेज सिस्टीम असेल तर अनबॅलन्स लोड जर अनबॅलन्स झाला, पहा 120 जर एक्झॅक्ट नसेल तरी पण लॉसेस क्रिएट होतील. अनबॅलन्सिंगमुळे लॉसेस होतील, त्याला पण टेक्निकल लॉसेस म्हणतात. त्याच्यानंतर ट्रान्सफर लॉस म्हणजे पॉवर ट्रान्समिट करताना अजून काही कोअर लॉस, ट्रान्सफॉर्मरचे लॉस किंवा अजून काही लॉसेस, हे सगळे टेक्निकल लॉसेसमध्ये येतात. त्याच्यानंतर लो पॉवर फॅक्टर म्हणजे आपण सेंडिंग एंड टू रिसिव्हिंग एंड पॉवर ट्रान्समिट केली तर त्याचा पॉवर फॅक्टर कमी होणं, हे पण टेक्निकल लॉसमध्ये येतं. त्याच्यानंतर रिॲक्टिव्ह पॉवर फ्लो होणं, हे पण टेक्निकल लॉसमध्ये येतं. त्याच्यानंतर लॉंग डिस्टन्स बिटवीन लोड अँड ट्रान्सफॉर्मर स्टेशन म्हणजे लोड सेंटर आणि जनरेटिंग स्टेशन ह्याचं जर डिस्टन्स जास्त असेल, जास्त लांब ट्रान्समिशन लाईन असेल तर सरळ कॉमन लॉजिक आहे, R काय असतं? ρL/A. जेवढा लेंथ लांब तेवढं काय होईल? रेजिस्टन्स वाढेल, तर हे रेजिस्टिव्ह ड्रॉप वाढेल. त्याच्यानंतर जॉईंट ऑफ लाईन अँड अदर पॉईंट नॉट परफेक्ट, जॉईंटमध्ये लॉसेस होतात. त्याच्यानंतर ते जर परफेक्ट जॉईंट नसेल तर त्याच्यामध्ये पण लॉसेस होऊ शकतात. कार्बन जनरेशन होऊ शकतं, स्पार्क होऊ शकतं, आर्क होऊ शकतं. तर हे सगळे टेक्निकल लॉसेसमध्ये आपण कन्सिडर करतो. बरं, टेक्निकल लॉसेस होण्याचे कारण काय रे? तर हे कारण आहेत: इनसफिशियंट इन्व्हेस्टिगेशन ऑन ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन नेटवर्क. ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन नेटवर्क बनवताना सगळ्याच गोष्टीचा विचार न करणे हे कारण आहे. मग त्यासाठी काय करावं लागेल? त्याचा रिमिडियल ॲक्शन काय आहे? सगळ्याच गोष्टीचा विचार करावा लागेल की डिस्टन्स किती आहे, कंडक्टरची साईज किती लागणार आहे, किती कन्झ्युमर आहेत, किती लोड आहे, हे सगळं कन्सिडर करावं लागेल. म्हणजे याचं रिमिडियल ॲक्शन काय आहे? सफिशियंट इन्व्हेस्टिगेशन करणं आवश्यक आहे. समजलं? याचं पर्याय हा. हे काय आहे? कॉजेस आणि हे काय आहे? रिमिडीज. ओके, हे कारण आणि हे त्याला उत्तर ते ओव्हरकम करण्यासाठी. त्याच्यानंतर रँडम ग्रोथ ऑफ सब ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन नेटवर्क. रँडम ग्रोथ ऑफ सब ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन नेटवर्क याच्यामध्ये प्रॉपर फ्युचर एक्सपान्शन. बघा, गाव तर वाढत जाणार आहे, ट्रान्समिशन लाईन आपल्याला दरवर्षी वाढवता येईल का? नाही. मग आपण 5-10 वर्षाच्या अगोदरच वाढून इन्स्टॉल करायचं. ओके, त्याच्यानंतर लार्ज स्केल इलेक्ट्रिफिकेशन ऑफ रुरल अँड अर्बन एरिया. इलेक्ट्रिफिकेशन वाढत चाललं आहे, इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह आली पहा आता. तर ही काय करते? त्याचं स्किलिंग खूप जास्त आहे, एक पटरी लगेच दुसरी पटरी. तर हे फ्युचर ग्रोथ कन्सिडर करून तुम्हाला इन्स्टॉलेशन करावं लागेल. ह्या सगळ्याच गोष्टी बघावं लागतील. त्याच्यानंतर टू मेनी स्टेजेस ऑफ ट्रान्समिशनच्या खूप स्टेजेस आहेत. तर इथं तुम्हाला पॅरलर ऑपरेशन कनेक्ट करावं लागेल, प्रॉपर ग्रीड कनेक्शन, स्मार्ट ग्रीड टेक्निक वापरावं लागेल. ओके, त्याच्यानंतर प्रॉपर लोड मॅनेजमेंट. इम्प्रॉपर लोड मॅनेजमेंट असेल तर त्याला काय करावं लागेल? अवॉइड ओव्हरलोडिंग अँड प्रॉपर लोड मॅनेजमेंट. लोड शेअरिंग प्रॉपर करायची. त्याच्यानंतर पुअर रिॲक्टिव्ह लोड कंपन्सेशन कसं पाहिजे? पुअर जर असेल तर त्याला फॅक्ट कंट्रोलर थ्रू लोड तुमचा मॅनेज करायचा आहे. फ्लेक्झिबल AC ट्रान्समिशनचे कंट्रोलर. ओके, मग सिरीज कंट्रोलर, शंट कंट्रोलर, हे सगळे कंट्रोलर तिथं वापरायचे. आणि प्रॉपर
लोड मॅनेजमेंट करायचं आहे. त्याच्यानंतर पुअर क्वालिटी ऑफ इक्विपमेंट यूज. जर समजा इक्विपमेंटची क्वालिटी पुअर असेल तर मग काय करायचं, तर तुम्हाला चांगल्या गुड क्वालिटीचे इक्विपमेंट वापरायचे, जेणेकरून हे टेक्निकल लॉसेस जे आहेत ते कमी होतील. येतं लक्षात. तर हे सगळे लॉसेस कमी झाले याचा अर्थ काय, तुमची इफिशियन्सी वाढेल आणि एनर्जी कॉन्झर्वेशन अचीव होईल. येतं लक्षात. ठीक आहे, राईट डाऊन.